नमस्कार श्रोते हो. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवाधिदेवा, कृपाळू वाजे केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिते, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगच्चरित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करीतसे विनवणी, भववंदनी सोडवावे. तीर्थावळी भाग 3. असे महात्मे, असे अनुभव. स्वरूपानंद दिंडी नेहमी डाक बंगल्यात उतरते. वेळापूरच्या डाक बंगल्यात गेली 10 वर्षे दिंडीमध्ये रात्री 9 ते 11 माझे कीर्तन होते. 8 वर्षापूर्वी यांच्या दिंडीमध्ये संध्याकाळी नैवेद्याला गुळपोळ्या केल्या होत्या. हा पदार्थ घाटावरील लोकांस माहीत आहे. गुळपोळ्या कमी पडल्या म्हणून बापूसाहेब चापळकर आपल्या भगिनीवर रागावले. इतक्यात एक टोपलीभर गुळपोळ्या घेऊन एक तांबडा रुमालवाला माणूस येऊन बापूसाहेबांना म्हणाला की या गुळपोळ्या परुळेकरांनी तुमच्याकडे पाठवल्या आहेत. मी कीर्तनास आलो असता बापूसाहेब नम्र होऊन म्हणाले, आज तुम्ही आमची अब्रू वाचवलीत. मी म्हटलं कशी? अहो, त्या गुळपोळ्या जर तुम्ही पाठवल्या नसत्या तर एक चतकोर सुद्धा गुळपोळी मिळाली नसती. मी म्हणालो, कुठल्या गुळपोळ्या? बापूसाहेब, आमचा स्वयंपाकी कोकणातला दामले आहे, त्यांना गुळपोळ्या माहीत आहेत. गुळपोळ्या त्यांना कुठे जमणार? बापूसाहेबांना या सिद्ध चमत्काराने प्रत्यक्ष येऊन दर्शन झाले नाही म्हणून वाईट वाटले. त्या दिवशी कीर्तनात इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, हा माऊलींचा अभंग मी घेतला होता. कीर्तन ऐकण्यास 4-5 परदेशी नागरिकही आले होते. त्यांनी सावर्डीकरांच्या मार्फत मला विचारले, तुम्ही उद्या इंग्रजीमधून याचे भाषांतर सांगाल तर आम्ही धन्य होऊ. दुपारच्या दिंडीत येण्यास मी त्यांना सांगितले. बरोबर सावर्डेकर शास्त्रीय होते. ते परदेशी, माझ्या बरोबरची 15-20 माणसे असे बोलत दिंडीच्या बाहेरून चालत असताना माझ्या नेहमीच्या चहाच्या गाडीवाल्याने मला हाक मारली. पुण्याहून शेकड्याने हातगाडीवाले चहा फराळ विकत रस्त्याने चालतात. हा व्यंकटेश कृपा नावाचा चहा गाडीवाला मला नेहमी चहा देतो. पावसाचे दिवस असल्याने चहात सुंठ व आल्याचाही वापर केलेला असतो. मी त्याला 1 कप चहा सांगितला. इतक्यात एक म्हातारा गृहस्थ, ज्याचे कपडे फाटलेले होते, दाढीचे पांढरे खुंट वाढलेले होते, खांद्यावर भगवी पताका व हातात तांब्या अशा वेशात मला विचारू लागला, मस्त एक चहा मिळेल का? मी म्हटले, महाराज थांबा, तुम्ही तर अतिथी आहात. इतक्यात चहा तयार झाला. चहावाल्याने दिलेला पहिला कप मी त्या आजोबांच्या हातात दिला. परदेशी लोकांच्या हातात चहाचे कप आहेत, पण मी सांगतो आहे, when the mind and the intellect meet together, then only Sadguru gives the name to his disciple, then he will get realization of Atman. मस्त चहा मिळणार? म्हणणारा म्हातारा विचारतो, इज कॉन्शियसनेस वर्किंग ऑर नॉट? मी अवाक होऊन त्याचे पाय धरण्यासाठी वाकणार. इतक्यात त्या गर्दीत तो महात्मा नाहीसा झाला. सत्यम शिवम सुंदरम वेळापूरला प्रसिद्ध अर्धनारीश्वराचे देऊळ आहे. येथील मूर्ती जवळजवळ 800 वर्षापूर्वीची आहे. एका बाजूला शिव व दुसऱ्या बाजूस पार्वती, तसेच प्रभावळीवर विष्णूचे 10 अवतार अशी ती सुंदर मूर्ती आहे. देवळासमोर एक विस्तीर्ण तलाव आहे. तसेच गावामध्ये उत्तम शिल्पांचे नमुने असलेली देवळे आहेत. ही एखाद्या राज्याची राजधानी असावी. पूर्वी जनकाचार्य नावाचा एक महान शिल्पकार होऊन गेला. त्याने हळेबुडू हंपी या ठिकाणी सुंदर देवळे बांधली आहेत. त्याची शिल्पकला राजे लोकांना आकर्षित करीत असे. आणि यादव राजांनी एक विठ्ठल मंदिर पंढरपूरच्या पांडुरंगासाठी बांधले होते. आणि एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांनी पंढरपूरची विठ्ठल मूर्ती या देवळातून पुन्हा पंढरपुरास नेली. आजही या देवळाच्या 7 खांबातून 7 आवाज तसेच 7 स्वरांचे 7 खांब अशा प्रकारची जनकाचार्यांची कृती उपलब्ध आहे.
परंतु देऊळ उघडे आहे व पांडुरंगाची मूर्ती तिथे नाही. या जनकाचार्याला एकुलता एक मुलगा, बाप से बेटा सवाई असा उत्कृष्ट शिल्पकार होता. वेळापूरच्या राजाने हे अर्धनारी नटेश्वराचे देऊळ बनवण्यासाठी जनकाचार्यास कुटुंबासह बोलावले होते. अर्धनारी नटेश्वराची मूर्ती ही जनकाचार्याच्या मुलाने बनवली आहे. मुलगा तरुण होता आणि बाप नेहमी मुलाच्या शिल्पामध्ये काहीतरी दोष सांगत असे. मुलगा वैतागून गेला होता. हे शिल्प तयार झाले तेव्हा बापाने काहीतरी नाकात दोष सांगितला. तेव्हा त्या मुलाने आपल्या जीवाचा शेवट करावा या विचाराने जीव द्यावयाचे ठरवले. त्या दिवशी माऊली त्या रस्त्याने निघाल्या होत्या. त्या देवळाच्या पटांगणातच माऊलींचा मुक्काम होता. मरण्यापूर्वी रात्री आईवडिलांना बाहेरूनच नमस्कार करण्यासाठी तो खिडकीजवळ आला तर त्याची आई वडिलांना म्हणत होती की आपल्या बाळाचे सर्वत्र कौतुक केले जाते, त्याचे शिल्प तर उत्तम आहे, तरी प्रत्येक शिल्पात तुम्ही दोष का काढता? तेव्हा जनकाचार्य म्हणाला की अगं, माझ्यापेक्षा तू कितीतरी पटीने शिल्पकलेत पुढे गेलेला आहे, पण दोष दिल्याने माणसाची प्रगती होते. मुलाने आईवडिलास नमस्कार केला व तो माऊलींच्या दर्शनास गेला. दर्शने हरे ताप सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माऊली म्हणाल्या, काळ आला होता, वेळ आली नव्हती. तेव्हापासून या गावाला वेळापूर म्हणत असावेत. लोभस्वान्या उराउरी भीती आणि जीवघेण्या ताटात होती. आषाढ शुद्ध अष्टमीला तोंडल्या बोंडल्याच्या ओढ्यावर थांबून 12 मैलांचा प्रवास करून माऊली शेवगावला येतात. या ठिकाणी माऊलींचा मुक्काम दुसऱ्या दिवशी 12 पर्यंत असतो. इथून पंढरपूर फक्त 9 मैल आहे. पंढरपूरहून माऊलींना भेटायला बरीच मंडळी शेवगावला येत असतात. याच ठिकाणी सोपान काका, सद्गुरू तुकाराम महाराज, चौरंगीनाथ अशा 10-12 संतांच्या पालख्या डेरे दाखल होतात. रात्रभर प्रत्येक पालखीकडे जागर चालतो. दुसऱ्या दिवशी नवमी असल्यामुळे प्रत्येक दिंडीमध्ये कांदा भजी, जिलबी असा बेत असतो. या दिवसाला कांदे नवमीच म्हणतात. आमच्या दिंडीत कांदा लसूण शिवाय स्वयंपाक असतो. त्यामुळे वारकरी कांदे नवमीची आतुरतेने वाट पाहत असतात. इथे एक मोठा ओढा आहे. इथे एक भव्य अशा शाळेच्या पटांगणामध्ये आमचे तंबू पडलेले आहेत. रात्री जागरण असल्यामुळे इथे निरूपण होते व नवमीला हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकरांचे प्रवचन होते. हा प्रघात त्यांच्या दिंडीत मी आल्यापासूनचा आहे. बाबा महाराजांचा एकुलता एक पुत्र चैतन्य महाराज उत्तम पकवाज वाजवणारा. 12वा अध्याय ज्ञानेश्वरी त्याला तोंडपाठ. भजन कीर्तन नाम संकीर्तन होता होता टाळकऱ्यांच्या मध्ये उभे राहून विशिष्ट पद्धतीने धुंदपणे नाचणे आणि ते पाहणे हा एक अपूर्व अनुभव. 10 वर्षापूर्वी माझ्या लहान मुलाबरोबर दिंडीमध्ये आमच्या शिवाजी पाटलाबरोबर तोही नाचला. सर्व तरुण मुलांनी रंग भरून त्यावेळी जसा पांडुरंगाला उभाच केला होता. आमच्या मुलांच्या बरोबर रात्री तो माझ्या दिंडीतच थांबला व बाबा महाराज त्याला शोधायला आले. हा मुलगा झेवियर कॉलेजमध्ये एफ.वायला होता. श्रावण शुद्ध एकादशीला मुंबईला गिरगावात सातारकर वाडीमध्ये बाबा महाराजांच्या तुकाराम मंदिरात बाबा महाराजांच्या कीर्तनात दूरध्वनीवरून चाल म्हणता म्हणता हृदयविकाराच्या झटक्याने तात्काळ मरण पावला. वंशाचा दिवा मालवला. नवे वारकरी संप्रदायाचा एक सुपुत्र जीवाला चटका लावून गेला. स्मृतीचे चैतन्य जागते ठेवून चैतन्यात विलीन झाला. जीवन दर्या परी नसे ते केवळ सुंदर, केवळ भीषण, हे खोटे नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? बाबा महाराजांनी त्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. बाबा महाराजांचे व माझे संबंध या गावात मुलाच्या स्मृतीशी एकरूप झालेले आहेत. त्यांचे सर्व कुटुंब या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येते. हजारो लोक त्या प्रवचनाची वाट पाहत असतात. नाचू कीर्तनाचे रंगी. पंढरपूरच्या दिंडीमध्ये जी मोठी 3 रिंगणे होतात त्यातील पहिले बरड सोडल्यानंतर शंकरराव मोहिते कारखाना येथे, दुसरे शेवगावला आडवे, तिसरे वाकरे येथे उभे. रिंगण म्हणजे हजारो टाळकरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मध्ये ठेवून ज्ञानोबा तुकाराम म्हणत एका तालात एका सुरात भजन करतात. शेकड्यांनी पकवाज वाजतात. प्रत्येक दिंडीचा विनेकरी मध्ये असतो आणि गोल नाद ब्रह्मामध्ये वारकरी रिंगणात नाचतात. पाऊस पडला तर वारकऱ्यांना आणखीनच चेव येतो. तासन तास नाचून भक्तिप्रेमामध्ये वारकरी डुंबत असतात. मला तर वाटते की त्यांची शरीरे लोखंडाचीच असावीत. घोडे रेसच्या घोड्यासारखे धावतात आणि माऊलींच्या समोर डोके टेकतात व बुक्का लावल्यावरच रिंगणाची समाप्ती होऊन पुन्हा दिंड्यांची वाटचाल सुरू होते आणि माऊली पालखीतून रथात आरूढ होतात. रिंगणाचा अनुभव खरोखर अविस्मरणीय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.
पंढरपूरच्या वारकरी संप्रदायात मुसलमान संतांच्या 3 पालख्या येतात. माऊलींच्या मागे एक मुसलमान वारकरी स्त्री जैतूनबी हिची 200 लोकांची दिंडी असते. 1942च्या चळवळीपासून तिची मला माहिती असल्यामुळे रस्त्यामध्ये सांप्रदायिक भजनाबद्दल व ज्ञानेश्वरी वगैरे बद्दल तिच्याशी बोलत असताना मला कळले, जैतूनबी ही बारामतीची हनुमान बाबांची शिष्या. तिचा आळंदी व पंढरपुरास मठ आहे. पायात सुरवार, पांढरा डगला व डोक्यावर पांढरी शाल असा तिचा वेश असतो. तिच्या कीर्तनाला रोज हजारो लोक जमतात. तिचा उत्तम काळी 5चा आवाज आणि उत्तम पेटी वाजवणे हे एक आकर्षण आहे. तिच्याबरोबर 7-8 तमासगीर बायका असतात. माऊलींच्या सद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांना तमाशातील चाली लावून गाडगे महाराजांच्या पद्धतीने हिचे निरूपण होते. निरूपणात ही संत चरित्रे रसाळपणे सांगते आणि गावकरी मोठ्या हौसेने हिच्या दिंडीला मोठ्या देणग्या देतात. 8 वर्षापूर्वी मी व ती बोलत निघालो होतो. तोंडल्या बोंडल्याला ओढ्याच्या एका बाजूला, माझ्या तंबूच्या बाजूलाच तिचे तंबू दुपारच्या विश्रांतीला टाकण्यात आले होते. माझ्या तंबूत नागपूरच्या अमृत बुवांचे प्रवचन चालू होते. वारकरी शिक्षण संस्थेतील हे बुवा रसाळ प्रवचनकार व भजनी ब्रह्मचारी आहेत. गुरुवर्य दांडेकरांनी त्यांच्या मांडीवरच डोके ठेवून देह ठेवला. ते म्हणाले, अमृता म्हण, आणि अमृत बुवा म्हणू लागले, माझ्या जीवाची आवडी पंढरपुराने येईल गुळी. गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले. अभंग ऐकता ऐकता आषाढ शुद्ध त्रयोदशीला पुण्यात डॉक्टर फटकांच्या दवाखान्यात मामांची प्राणज्योत विठ्ठलचरणी विलीन झाली. उणे पडवणे दी कोणी एकाचे असे अधिकारी अमृतबुवा प्रवचन करीत असताना जैतूनबी मला खुनेने बोलवत होती. प्रवचन संपताच मी विचारले, जैतूनबी क्या है? ती म्हणाली, माझा स्वयंपाकी आजारी पडल्याने दुपारच्या जेवणाचे काय करू? मी म्हटले, बाई काळजी करू नका, आज तुमची दिंडी आमची पाहुणी. आमच्या दिंडीमध्ये श्री दत्त महाराजांची झोळी आहे. ती कधीच रीती नसते. तो स्वयंपाक आमच्या दोन्ही दिंड्यांना पुरला. 4 वर्षापूर्वी याच ओढ्याजवळ टँकर अडकल्यामुळे रस्ता बंद झाला होता. आमचा ट्रक पुढे गेला होता. दुपारी पाऊस सुरू झाला. ओढ्याजवळ बेळगावचे उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या भार्या सौ उषाताई गोगटे दिंडीत असल्यामुळे उभ्या होत्या. पावसामुळे तंबू लावता येत नाहीत, लाकडे पेटत नाहीत, तर स्वयंपाक कसा करावा असे त्या म्हणाल्या. मी माझ्या पत्नीला म्हणालो, पोहे शिरा करा, तोपर्यंत मी प्रवचन करतो. रिंगणाबरोबर गेलेली 50 टाळकरी माणसे दमून येतील व उपाशी राहतील. पुढची चाल मोठी आहे. तेव्हा वारकऱ्यांसाठी कारमध्ये पोहे, शिरा व कालच्या शिल्लक असलेल्या भाकऱ्या ठेवून घ्या. माझे प्रवचन संपले व मी वारकऱ्यांची वाट पाहत थांबलो. इतक्या सर्व मंडळी पान तंबाखू सगळं पुढे आली. माझे पक्वाजी म्हणाले, आमचे जेवण झाले. अरे, मी तुमची वाट पाहतो आहे, जेवण कुठे झालं? अण्णा रिंगण संपताच एका झाडाखाली आम्ही निघण्याच्या तयारीत विश्रांतीला बसलो होतो. इतक्यात 2 नऊवारी असलेल्या मराठमोळ्या बायका कपाळावर भले मोठे कुंकू व दोघींच्याही डोक्यावर भले मोठे टोप अशा हजर झाल्या व कानाडीत म्हणाल्या, निऊ बेळगाव मंदी, नम्म मंदी, माऊली प्रसाद तगोरी. त्या अन्नपूर्णांनी प्रत्येकाला 2-2 गरम भाकऱ्या व भरपूर बटाट्याची पातळ भाजी दिली व आमची पोटे तुडुंब भरली. सिद्ध माऊलींनी दिंडीची दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ते मार्गी शनले असेल कोमा येले असे विठ्ठलाला फक्त नामदेवाबद्दलच नव्हे तर सगळ्याच संतांबद्दल वाटते काय? जैसे कमळ कलिका झाले पणी, हृदयीच्या मकर दाते राखून येणे. शेवगाव या ठिकाणी पूर्वीच्या काळी पंढरपूरला जाणाऱ्या संत महंतांचा मेळावा भरत असे. पंढरपूर येथून 9 मैल असल्यामुळे इथे राहून माऊलींची पालखी नवमीला दुपारी 12 वाजता निघते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघण्यापासून पंढरपुरात जाईपर्यंत पुन्हा आषाढ वद्य दशमीला पंढरपुराहून आळंदीस जाईपर्यंत असा जो महिना आहे, हा पावसाळ्यातील महत्वाचा महिना आहे. त्यामुळे दिंडीमध्ये केव्हा ना केव्हा पाऊस हा मिळणारच. विशेषतः शेवगाव ते पंढरपूर किंवा आळंदी ते पुणे, लोणंद ते फलटण असा पाऊस भेटतोच. पाऊस पडला की वारकऱ्यांना चेव चढतो. हा बहुतेक शेतकरी समाज असल्यामुळे त्यांना पावसाची सवयच असते. माझ्या दिंडीला निघण्याच्या पूर्वी मी निश्चितपणे कॉलरा इंजेक्शन घेऊनच आले पाहिजे असे सांगतो. आता कॉलरा खूपच कमी झाला आहे. ठिकठिकाणी चांगले पाणी उपलब्ध असते, पण रस्त्यावरील धूळ जेवण पात्रात येण्याचे काही थांबत नाही आणि चुकून विहिरीचे ओढ्याचे पाणी पोटात गेल्यास आजार उद्भवण्याची शक्यता असते. नवीन वारकऱ्यांना भिजल्यामुळे सर्दी ताप येऊ शकतो. कडक उन्हात चालल्यास अंगाची कांती सुद्धा बदलून जाते. विविध तापातून बाहेर पडण्याचा हा एक मार्ग आहे. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग
न्यायमूर्ती नारायण चंदावरकर, बॅरिस्टर जयकर इत्यादी असंख्य विद्वान मंडळींना आकर्षित करणारी ही माऊलींची दिंडी आहे. विदुषी इरावती कर्वे यांनी तर 40 वर्षे वारी करून वाटचाल हे पुस्तक लिहिले आहे. ज्ञानेश्वर महाराज हा माझा प्रियकर, विठ्ठल माझा बॉयफ्रेंड असे त्या म्हणतात. त्रिकालज्ञ जन्मांध गुलाबराव महाराज ज्ञानेश्वर माऊलींबरोबर वारी करत असत. एकदा सकाळी स्नान घालताना त्यांच्या हातातील अंगठी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना लागली म्हणून गुलाबराव महाराज धावून गेले आणि त्यांनी त्या पुजाराच्या मुस्काटातही मारली. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य मंडालेच्या तुरुंगात लिहिले व नची केळकरांनी गुलाबराव महाराजांच्या मतासाठी त्यांना हा ग्रंथ दाखवला. महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचली असती तर बरं झालं असतं असे म्हणून तो ग्रंथ टिळकांनी परत केला. जन्मांध असूनही कुठल्याही भाषेतील कुठलाही उतारा ते सांगू शकत असत आणि हे माऊलींनी दिलेले ओंकाराचे वरदान आहे असे ते म्हणत. माऊलींची आपण मुलगी म्हणून ते कुंकू लावत व लुगडे नेसून दिंडीत नाचत. ते मूळच्या अमरावतीचे. त्यांनी विपुल काव्यसंपदा निर्माण केली. त्यांना फक्त 35 वर्षाचेच आयुष्य लाभले. केशव महाराज देशमुख यांना ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन त्यांनीच करून दिले. सध्या प्रचलित असलेला ज्ञानेश्वरांच्या पगडीतील फोटो हा गुलाबरावांना दिसलेल्या माऊलींचा आहे. माऊलींबरोबर दिंडीला येताना शेवगावच्या ओढ्याजवळ गुलाबराव महाराजांचा मुक्काम होता. लोकमान्य टिळक त्यांना विचारत होते, आपण एवढे थोर मग जन्मांध कसे? त्यावर महाराज उत्तरले, मी मागच्या जन्मी पंढरीचा एक फडकरी होतो. माझी ज्ञान साधना पुरी झाली होती. माऊलींचे व पंढरीचे दर्शन झाले होते. पण मरणाचा काळ मागील जन्मी या गावात आला आणि मरताना वासना जागृत झाली. त्यामुळे मी या गावाला शवगाव असे म्हणत असे. वासनेपासून मी जन्माला आलो. त्या स्त्रीशी मला लग्न करावे लागले व मुलगाही झाला. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी. मी मुक्त होण्यासाठी हा जन्म घेणे मला भाग पडले. पण तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर मागे बहुत जन्मी हेच करीता आलो आणि जनाबाईची जी इच्छा मरोणी या जावे बागा त्याच्या पोटा यावे ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञान देवा. त्याप्रमाणे माऊलींच्या प्रेमाने मला मुक्ती प्राप्त झाली. शेवगावहून दुपारी निघालेली पालखी 5 मैलांचे अंतर तोडून वाखरी या गावी येते. या ठिकाणी संत नगरी म्हणून प्रत्येक पालखीला उतरण्याकरता चौथरा बांधलेला आहे व एकूण 26 पालख्या येथे उतरतात. दुपारी 4:30 वाजता एक फार मोठे गोल रिंगण या ठिकाणी धरले जाते. हे रिंगण पाहण्यासाठी पंढरपुराहून लाखो लोक येतात. बऱ्याचशा दिंड्या पंढरपूर येथून 4च मैल असल्यामुळे पंढरपूरला आपापल्या मठात परत जातात. आमच्या दिंडीचा मुक्काम वाखरीला माऊलींच्या पुढे एका मुख्या ग्रस्ताच्या मळ्यात असतो. तो दिंडीची वाट पाहतच असतो. याच्या चंद्रमौळी झोपडीचे अंगण सारवलेले असते. मळ्यात एक मोठी भरपूर पाण्याची विहीर आहे. तो इंजिन सुरू करतो व प्रेमाने आपल्या जवळचा भाजीपालाही तो दिंडीला देतो. रंगल्या रात्री अशा. या दिवशी रात्री आमच्याकडे दिंडीतील अनुभव सांगण्याचा एक भारदार कार्यक्रम असतो. दिंडीतील नवीन तरुण वारकरी सांगतात, आम्ही सूर्योदय जन्मात पहिल्यांदाच पाहिला. एकदा पुण्यातील डॉक्टर अलुरकर बाई माझ्या दिंडीत सामील झाल्या व त्यांनी आपल्याला घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांची यादी मला दाखवली. डॉक्टर, या गोळ्या घेऊन तुम्ही दिंडीत येऊ नका. मी म्हटले. त्या दिवसात त्यांनी औषध घेतले नाही तरी वजन वाढले म्हणून सांगितले. सतत 12 वर्षे दिंडीत चालणाऱ्यांचा सत्कार इथे होतो. नवनवीन अनुभव ऐकण्यास मिळतात. दिंडीचा चोपदार शिवाजी पाटील हा दिंडीचे वर्णन निरनिराळ्या आवाजात करून दाखवतो. हा शिवाजी गेली 20 वर्षे माझ्या बरोबर दिंडीस येत आहे. या संपूर्ण दिंडीत चिपळ्या घेऊन व पायात चाळ बांधून तो नाचतो. प्रत्येक दिंडीमध्ये याला ओढून नेऊन त्याचा नाच मुद्दाम मोठ्या कौतुकाने पाहिला जातो. रिंगणात पकवाज व टाळेच्या नादावर हा नाचतो. हा शेतकरी खात्यातील शिपाई गेल्या वर्षी निवृत्त झाला. त्याने गेल्या वर्षी आपल्या बंगल्याचे नाव माऊली ठेवून विठ्ठल रुक्माई या मूर्ती मोठ्या समारंभाने माझ्या हस्ते स्थापन केल्या. त्याने आपल्या एकुलत्या मुलीचे लग्नही उरकले व आता हा परमार्थच करत असतो. माझ्या प्रत्येक कीर्तनात हा हजर राहून नाचतो. याची निष्ठा मोठी दांडगी आहे. प्रपंच करीत परमार्थ हे संतांच्या उपदेशाचे मर्म होते. म्हणूनच आजही ज्ञानोबा तुकारामांच्या भक्तीच्या वाटेने दिंडीतून जाताना सर्वसामान्य जीवनालाही अशी अर्थपूर्णता येते. कोणाच्या पकवाजाचे लयबद्ध बोल, कोणाचा भक्तिमधुर अभंग स्वर, तर कोणाचा हा टाळ चिपळ्यांच्या संगतीतला नाच. घेणे देणे सुखची वरी असा सुखमय अनुभव यावेळी येत असतो. नाद ब्रह्माची उपासना आणि परब्रह्माची उपासना
यांचा हा संगम केवढा चित्तवेधक आणि किती हृदयस्पर्शी. वाखरीहून कांदे नवमी सुटल्यानंतर दशमीला दुपारी 12 नंतर माऊली पंढरपुरास जाण्यास निघतात. आमची दिंडी माऊली निघाल्यावर स्वतंत्रपणे वाखरी ते पंढरपुरास आमच्या निवासाच्या ठिकाणी जाते. बरोबर आमच्या दिंडीतील 200-300 माणसे असतात. 5 वर्षापूर्वी जयराम स्वामी वडगावकर स्वामींच्या मठात आमची दिंडी उतरत असे. पण आता बेळगाव रस्त्यावर गाडगेबाबांच्या मठाच्या मागे उपलत मळ्यात आम्ही उतरतो. मागील वर्षी उपलतांनी आपली गॅरेजची शेडही या मळ्यात बांधल्याने थोडा निवाराही झाला आहे. आषाढ शुद्ध दशमीला रात्री इथे प्रवचन होते. ज्ञानेश्वर माऊली त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत पंढरपुरास पोहोचतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पण मस्तु.